हाय. आफ्टर क्वाईट अ व्हाईल. येस. आपण आज ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करणार. ओके. आपल्याला कधीतरी कणिक भिजवा, पोळ्या करा, कंटाळा येतो. भाकरी करायचाही कंटाळा येतो. त्याच्याऐवजी आपण आज ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करणार. तर हे ज्वारीचं पीठ आहे, त्याच्यात थोडे तीळ घालायचे, थोडा ओवा घालायचा. तीळ ओवा तुम्ही अंदाजाप्रमाणे घाला, तो कमी जास्त झाला तरी छान लागतं, स्वाद छान येतो. आणि 3 वाटी ज्वारीचं पीठ आहे, हे अर्धी वाटी तांदूळाचं पीठ आहे. ओके. त्यात कांदा, कोथिंबीर सुद्धा हवी तेवढी घाला. कमी घातली, भरपूर घातली की छान वास येतो. आणि मग मीठ, तेल त्याच्यात घालायचं, हळद घालायची आणि गोळा भिजवायचा. आणि थालीपीठ तव्याला तेल लावायचं आणि थालीपीठ त्याच्यावर थापून वाफ आणून तव्यावर करायचं. नाहीतर थालीपीठात काय काय असतं? मुख्य म्हणजे थालीपीठात भाजणी असते, पण आपल्याकडे जर भाजणी नसेल, पण भाजणी म्हणजे कसल्या डाळींची असते? भाजणी म्हणजे डाळ, हरभऱ्याची डाळ, थोडी उडदाची डाळ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, हे सगळं त्याच्यामध्ये असतं. आणि भरपूर धने, म्हणजे 4 भांडी जर ही सगळी भाजणी, डाळी, सामान सगळं मिळून झालं तर 1 भांड धने घालायचं. बापरे. म्हणजे त्या धन्याचा पावडरचा वास सुंदर येतो. पण ह्याच्यात आपण घालणार आहे का धने पावडर? ह्याच्यात आपण थोडी घालूया, कारण आपण कांदा पण आहे, पण त्याच्यात सुद्धा आपण घालतोच कांद्यात थालीपीठात. पण ह्याच्यातही धन्याची पावडर थोडी घालूया. वा. आणि हे कशा कशाबरोबर खाऊ हे शकतो? तुम्ही लोणचं, मुख्य म्हणजे त्यात लोणचं पाहिजे आणि दही, लोणी असल्यास अतिशय छान. तर तो पाहायचा. ओके, सुपर. मग तू आता ते मळून ठेवून दे, मग मी परत कन्सिस्टन्सी रेकॉर्ड करते. मग आपण परत बघूया. चालेल. वी आर बॅक. आईची जस्ट थालीपीठाची कणिक मळून झालेली आहे. थालीपीठाची कणिक नव्हे, सॉरी. थालीपीठाचं पीठ भिजवून, भाजणी पीठ भिजून झाले. ज्वारीचं पीठ भिजवून झालेलं आहे. आणि हे बघा, हे आहे ना, हे एवढं करायचं, आपल्याला थापता येईल त्यावेळेला एवढं करायचं. खूप कणकीसारखं घट्ट नाही आणि पातळ नाही. आणि मग थोडं तव्याला तेल लावायचं खाली. आणि हा तवा गार असतानाच हे सगळं करायचं? हो, गार गरम असताना आपल्याला थापता नाही येणार. त्याच्यामुळे तवा गार असतो, तुला थापायचं. थोडं जाड ठेवलं तरी चालतं, अगदी पातळ केलं तर ते फार कडक लागतं. आणि तांदूळाचं पीठ अशासाठी घातलंय त्याच्यामध्ये की ते खुसखुशीत होतं म्हणून. स्वतः हे थापून झालं आणि याला जे भोकं पाडलेत ना, त्यात तेल घालायचं. ओके. म्हणजे ते थालीपीठ होत असताना तेल खाली जाऊन सगळीकडे पसरतं आणि थालीपीठ छान होतं. आणि हे आपण कमी याच्यावर नाही करायचं ना, म्हणजे खूप मध्यम गॅसवर मध्यम पाहिजे, अगदी लो पण नको. नाही, अगदी लो नको, खूप कडक होईल. पण मग क्रिस्पी होण्यासाठी आणि उलटं करून पुन्हा मध्यम गॅसवर पण ठेवायचं. ओके. आणि मग परत उलटं केल्यावर थोडं तेल घालायचं का त्या ह्याच्यात? उलटं केलं की पुन्हा बाजूने तेल बाजूने सोडायचं. नाही घातलं तरी चालेल. सुपर. थँक्यू. येस.